नमस्कार. आजचा विषय ना अनेक घरांसाठी अगदी जवळचा आहे. आपण बोलणार आहोत बोर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स सारख्या लोकप्रिय हेल्थ ड्रिंक पावडर्सबद्दल. हो, हा रोजचाच विषय आहे नाही का? चला तर मग यात नेमकं काय आहे ते जरा सविस्तरपणे समजून घेऊया. अच्छा, सांगा बरं. घरातली लहान मुलं साधं दूध प्यायला तयार होत नाहीत, असं होतं का? ही अडचण तर मला वाटतं जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधीतरी येतेच. आणि मग मुलांना दूध पाजण्याचं हे मोठं आव्हान पेलण्यासाठी घरात एंट्री होते ती ह्या हेल्थ ड्रिंक्सची. अगदी बरोबर. मुलांना दुधाची चव आवडत नाही, मग काय करायचं? तर सरळ सोपा उपाय म्हणजे हेल्थ ड्रिंक पावडर्स. दुधात टाकलं की चव बदलते आणि मुलंही खुश होऊन पितात. म्हणूनच हा एक लोकप्रिय उपाय ठरतो. बरं, मग ह्या प्रोडक्ट्समध्ये असं काय खास आहे की पालक इतक्या सहजपणे त्यांच्याकडे आकर्षित होतात? म्हणजे त्यांच्या जाहिरातींमध्ये असं काय सांगितलं जातं? चला, तेच आता आपण समजून घेऊया. मुख्यतः 4 फायद्यांवर नेहमीच जोर दिला जातो. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे झटपट एनर्जी. म्हणजे कसं की यात कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते, त्यामुळे मुलांना सकाळी सकाळी पटकन एक एनर्जी बूस्ट मिळतो आणि ही ऊर्जा त्यांना दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत करते, असं सांगितलं जातं. त्यानंतर दुसरा दावा असतो तो मेंदीच्या विकासाचा. कसं? तर यात म्हणे बी विटॅमिन्स आणि आयर्नसारखे घटक असतात जे मुलांची एकाग्रता वाढवायला मदत करतात. तिसरा फायदा, जो अगदी साहजिक आहे, तो म्हणजे हाडं मजबूत होतात. कारण हे दुधात मिसळलं जातं, त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी तर मिळतंच. आणि चौथा मुद्दा म्हणजे इम्युनिटी. यात असलेले झिंक आणि आयर्नसारखे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात असंही सांगितलं जातं. आणि हो, या सगळ्या फायद्यांच्या पलीकडे एक सगळ्यात मोठा आणि साधा फायदा आहे. तो म्हणजे चव. ज्या मुलांना साधं दूध अजिबातच आवडत नाही, त्यांच्यासाठी ही पावडर म्हणजे एक वरदानच ठरते. दुधाची चव बदलते आणि मग हळूहळू मुलांना दूध पिण्याची सवय लागते. पण इथेच गोष्ट संपत नाही. एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष नाही करू शकत. तर आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजे वास्तवात काय आहे ते बघूया. कारण जरी याचे काही फायदे सांगितले जात असले, तरी काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे. मुख्यतः 3 गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायलाच हव्यात. पहिली गोष्ट साखर. यात साखरेचं प्रमाण बरंच जास्त असू शकतं आणि त्यामुळे मुलांना गोड खाण्याची सवय लागण्याची शक्यता असते. म्हणून हे खूप जास्त प्रमाणात देणं नक्कीच टाळायला हवं. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जेवणाला पर्याय नाहीये. घरच्या पोषणाची म्हणजे वरण भात भाजी पोळीची जागा हे कधीच घेऊ शकत नाही. हे फक्त एक सप्लिमेंट आहे, पूरक आहार आहे. आणि तिसरी गोष्ट, प्रमाण. दिवसातून फक्त एकदा एक सर्विंग पुरेसा आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न असा येतो की हे नक्की कोणासाठी आहे आणि ते द्यायचं तरी कसं? चला, यावरच बोलूया. तर हे ड्रिंक्स कोणासाठी जास्त योग्य आहेत? तर साधारणपणे 2 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी. विशेषतः जी मुलं जेवताना खूप नाटकं करतात किंवा ज्यांच्यात थोडी एनर्जी कमी वाटते, त्यांच्यासाठी याचा विचार करता येतो. आणि हे द्यायची सगळ्यात चांगली वेळ कोणती? तर सकाळी नाश्त्यासोबत. गरम दुधात 1-2 चमच्यांपेक्षा जास्त नको, तेवढं पुरेसं आहे. ओके, तर या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? म्हणजे यातून आपण घरी काय घेऊन जायचं? आणि तो महत्वाचा संदेश हा आहे की या ड्रिंक्समधून चव आणि थोडंसं पोषण मिळतं. पण हे लक्षात ठेवा, मुलांच्या पोषणाचा मूळ स्रोत हा फक्त आणि फक्त घरचं पौष्टिक जेवणच असलं पाहिजे, याला पर्याय नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. मुलांच्या चांगल्या आरोग्याचा पाया हा संतुलित आहारच आहे, म्हणजे घरचं जेवण. ह्या पावडर्स फक्त एक भर घालू शकतात, त्या मूळ आहाराची जागा घेऊ शकत नाहीत. आणि जाता जाता एक प्रश्न. फक्त चवीचा विचार न करता मुलांच्या खऱ्या